नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मम्मीने ना सकाळ सकाळी नाश्ता बनवलेला होता, मस्तपैकी असं उपीट बनवलेलं होतं। मग आम्ही सगळेजण नाश्ता करून मग पटकन कपडे वगैरे धुवून घेतले। तोपर्यंत ना दुपारच्या स्वयंपाकची तयारी चाललेली होती। मग ना अचानकच आमच्या काकांचा फोन आला। मग माझी काकू ना फोनवर बोलत होती आणि काकांनी अचानकच सांगितलं की चिंचलीला जायचं आहे म्हणून। मग काकू माझी पटकन तयार झाली आणि काका आणि काकू दोघंजण चिंचलीला जायला निघाले। मग ना घरात किराणा माल आणलेला होता, मग व्यवस्थितपणे डब्यात ओतून ठेवायचं हे माझं चाललेलं होतं। आणि ना मग गहू निवडायचं राहिलेलं होतं, म्हणताना मग माझं आणि मम्मीचं दोघींचं चाललेलं होतं गहू वगैरे निवडून ठेवायचं। मग तोपर्यंत ना 5 कधी वाजले काय कळलंच नाही। तोपर्यंत ना मग माझे काका आणि काकू चिंचलीला जाऊन आले। मग आल्यानंतर ना तिने तिथून काढलेला ना व्हिडिओ आम्हाला दाखवला आणि तो व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर हे माझे काका आहेत आणि त्यांनी ना तिथं देवीच्या मंदिराच्या बाहेर बघा प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलेले होते। आणि देवी ना मायाक्का देवी आणि महाकुबाई या नावाने ओळखली जाते। आणि देवीची जत्रा ना याच महिन्यात 5 तारखेला झालेली होती आणि आज पहिला रविवार होता, त्याच्यामुळे आज देवीची पाकाळणी होती म्हणून एवढी भरपूर गर्दी होती। देवीची जत्रा ना खूप मोठी भरते, लाखो ना भक्त ना देवीच्या जत्रेला असतात। मग दर्शन घेऊन माझे काका काकू निघाले। मग तिथं येताना ना त्यांनी प्रसाद घेतला आणि मग त्यांनी घरी यायला निघाले। हा व्हिडिओ ना त्यांनी तिथून बनवून आणलेला होता, पण तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला म्हणून मी केलेला आहे। त्यांनी तर प्रसाद आणलेलाच होता, पण त्याचबरोबर त्यांनी बघा 2 ब्लँकेट पण आणलेले होते। हे ब्लँकेट ना थंडीत वापरायला एकदम चांगले आणि आता तर काय उन्हाळा पडत आहे, पण थंडीत वापरता येते। तर तुमच्या इथं ब्लँकेट कितीला मिळते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।